चला तर आता आपण ड्रीम वॉल स्वप्नांची वाट पाहूयात. काय आहे, प्रत्येक जण स्वप्न पाहतोय पण आपापल्या शेड्यूलमध्ये व्यस्त आहे. पहा कोण सिरियसली आहे, कोणाचं स्वप्न कसं साकार होणार बघू बरं. हा शर्विला आहे, हाला खूप अभ्यास आहे पण काय होतंय ना, स्पायडरमॅन सतत खेळायला लागतं. शर्विल खूप अभ्यास आहे ना तुला, पण तुला स्पायडरमॅन खेळायचे. ओके ओके. ग्रीशाला खूप चित्रकलेची आवड आहे, ती चित्रकलेत खूप रमते पण तिचं सगळ्यांकडे लक्ष असतं. आव्याला डॉक्टर व्हायचे पण एवढा पुस्तकांचा ढिगारा बघून ती ना वैतागत असते. शर्वरी म्हणजे पुढचा गेम, सतत सतत मोबाईलमध्ये खाली मान, अगदी व्यस्त, अभ्यास जास्त महत्त्व नाही. मला अभ्यास आणि फुटबॉलला जायचं पण कितीही ट्रॅफिक मी ह्याच्यात यशस्वी होणार. ओके, म्हणजे हा ट्रॅफिक सोडवतोय, खूप समाजसेवेची आवड पण फुटबॉल अगदी प्रिय. आणि ही शर्वरी येस येस, पुढची लेवल. मी तर पुस्तकांचा ढीग डॉक्टर बनायचे पण पुस्तकांचा ढीग बघूनच घाबरते. वाव, किती मज्जा येते. अगं शर्वरी, किती मोबाईल खेळशील? जाऊ दे, काही नाही, अभ्यास तर मी नंतर पण करू शकते. अरे सावेद, तुला फुटबॉल पण खेळायला जायचंय, ट्रॅफिक पण सोडवायची आहे, अभ्यास नाही तुला? मला अभ्यास आहे पण मी पहिली ट्रॅफिक सोडवणार, मग फुटबॉल खेळून मग अभ्यास करणार. स्पायडरमॅन याला व्हायचे स्पायडरमॅन. अभ्यासकडे लक्ष नाही, अभ्यासात लक्ष नाही पण स्पायडरमॅन खेळणार मग अभ्यास करणार. ओके, खूपच भीती वाटते. अगं अफिया, तुला डॉक्टर पण बनायचंय, पुस्तकांचा ढिगारा पाहून कंटाळा पण येतोय, पण तू तुझे ड्रीम्स अचीव कशी करशील? खूप भीती वाटते. अगं तुला भीती वाटते का? घाबरू नकोस. अगं बास शर्वरी, किती मोबाईल. अगं आपल्या शारदा मॅम पण मोबाईल बघतात, पण शारदा मॅम प्रोडक्टिव्ह यूज करतात. म्हणजे कसं ग? थांब, शारदा मॅडमलाच बोलवते. आम्हाला पण बघायचं. ओके, पाहते मी कसं काय आहे आणि सर्वांना पाहते. खास शर्वरी किती गुंतलेली आहे मोबाईलमध्ये, अभ्यासाला ती महत्त्व देत नाही आहे. तिला वाटते पहिलं गेम, अभ्यास काय नंतर करता येईल. आणि स्वप्न तिचं पण आहे, ड्रीम वॉल तिचीसुद्धा आहे. तिलाही मोठं होऊन गायक बनायचं आहे. पण हे असं असल्यावर स्वप्न पूर्ण होईल का मुलांनो? नाही. आता राहिला माझ्या मोबाईल यूजचा प्रश्न, ठीक आहे ना. तर आता मीही लहानपणी काही ध्येय घेऊन मोठी झालेली आहे आणि मी माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही माझं ड्रीम वॉल वाढतच आहे. तुम्ही स्वप्नांची वाट शोधत आहात तर मुलांनो, तुमची स्वप्नांची वाट जर तुम्हाला साकार करायची आहे ना, स्वतःला आणि तुम्हाला सर्वांना घडवण्यासाठी. मी मोबाईल पाहते पण वेळ घालवण्यासाठी नाही. शर्वरी वेळ घालवत आहे. शर्वरी, तू सतत मोबाईलमध्ये आहेस पण मी काहीतरी ध्येय मनाशी बाळगून मोबाईल पाहत आहे. मला स्वतःला घडवण्यासाठी आणि तुमच्या सर्वांनाही घडवण्यासाठी. तुम्हाला जेव्हा मार्गदर्शन करते तर कुठेतरी मीही अभ्यास करते ना. माझेही क्लासेस मोबाईलवर असतात किंवा मीही शिकते. विविध आयडिया कशा एक्सप्लोर करायच्या याच्यासाठीही मी सतत काही ना काही शिकत असते. अपडेट ठेवते स्वतःला. मोबाईल बघताना मी नवीन शिकते. मी सतत गेम नाही बघत,
गेमने काही आउटपुट आहे का शर्वरी? नाही, पण मी नवीन नवीन शिकत असते, बरोबर, आणि तुम्हालाही शिकवत असते. मोबाईल वाईट नसतो ग मुलांनो. ऐका शर्विल, मोबाईल वाईट नाही, पण त्याचा योग्य वापर केला तर मोबाईल नक्कीच चांगला आहे. हां, मोबाईलच्या वापरावर तुम्ही हे ठरवा. मोबाईल वापरा, पण कशा पद्धतीने? स्मार्ट पद्धतीने. ओके. स्वप्न पहा आणि यश आपल्या हातात आहे हे पण ओळखून राहा, कारण तुमची आजची मेहनत ही उद्याचं भविष्य. चला बरं, एकेकाने उठा आणि तुमची ड्रीम वॉल सांगा बरं काय आहे. बघा, शोधा आपल्या ड्रीम वॉलवर तुमची ड्रीम वॉल काय आहे. चला संवेद, उभा राहा बेटा. तुझी ड्रीम वॉल काय सांग बरं. ड्रीम वॉलवर काय बनायचं आहे तुला मोठं झाल्यावर? खेळाडू. ओके, बस. शरू, तुला काय बनायचं आहे शर्वरी? गायक. गायिका. ओके. अफिया, तुला? शिक्षक. शिक्षक आणि डॉक्टरही. तुला? मला खरं तर आणि फोटोग्राफर. ओके, फोटोग्राफर. ओके. बघा, हा ड्रामा होता. ड्रामामध्ये या सर्वांनी आपापलं कॅरेक्टर हे केलं. शर्विल, तुझी ड्रीम वॉल काय आहे? तुला मोठं झालं काय व्हायचंय? स्पायडरमॅन. बघ, 3 नंबरला, 2 नंबरला बघ स्पायडरमॅन आहे ना स्पायडरमॅन 2 नंबरला. हे बघ, ही तुझी ड्रीम वॉल स्पायडरमॅन. तर उभं राहा सगळ्यांनी, उभं राहा सगळ्यांनी, सरळ उभं राहा. कसा वाटला तुम्हाला हा ड्रामा? काय शिकले तुम्ही या ड्राम्यातून? की वेळेचा वापर योग्य. मोबाईल वाईट आहे का? नाही. त्याचा योग्य वापर. मोबाईल वापरा, पण स्मार्ट पद्धतीने. बरोबर. मोबाईलचा वापर कधीही गेम खेळण्यासाठी करू नका. तू आजपर्यंत खूप वेळ वाया घालवला, तीही स्क्रोल करा, ते संपणार नाही, बरोबर. म्हणून राहिला प्रश्न, शारदा मॅडमने तुम्हाला जे मोबाईलचं कारण सांगितलं ते पटलं तुम्हाला? तुमच्या एवढ्यांचा अभ्यास, इतक्या जणांना आपण माहिती देतो, हा डाटा कलेक्ट करतो, नवनवीन शिकतो, आणि मी स्वतः एक विद्यार्थिनी आहे ना, मग मला खूप अभ्यास असतो, आणि त्यामुळे हा मोबाईल सगळ्यांसाठीच उपयुक्त असतो. आणि तुम्हीही चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल वापरा, ओके, ज्याने ज्ञान वाढणार आहे. ओके, वेस्ट नाही, टाईम वेस्ट करणारं वापरायचं नाही, ओके ना. तर छान वाटलं सगळ्यांना, मस्तपैकी. थँक्यू म्हणा. थँक्यू.